मूक भावनांची किनार. वहिनी स्वरा 28 वर्षांची, सोजवळ, सुसंस्कृत आणि जबाबदार. दीर विवेक 23 वर्षांचा, नोकरीला नुकताच लागलेला, मनमिळावू आणि संवेदनशील. भाऊ संदीप स्वराचा पती, एक उद्योजक, फारसा लक्ष देत नाही. स्वरा ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी. लग्न होऊन शहरात आली होती. संदीपशी तिचं लग्न झालं पण तो सतत बिझनेस, ट्रिप्स आणि मोबाईलमध्येच बुडालेला. प्रेमाचं नाव फक्त आठवणीपुरतं उरलं होतं. त्याचवेळी संदीपचा लहान भाऊ विवेक कॉलेज संपवून घरी राहायला आला. शहरात नोकरी लागली म्हणून सध्या तो भावाच्या घरीच राहत होता. स्वराच्या आणि विवेकच्या भेटी रोजच्याच होत्या, स्वयंपाकघरात, टेबलवर, गॅलरीत. पहिल्यांदा तो तिला वहिनी म्हणून खूप आदराने पाहायचा. पण जसजसे दिवस गेले, एक वेगळीच ओढ त्याला जाणवायला लागली. स्वरा कधीही विवेककडे तसं काही बघत नसे. पण तिच्या आयुष्यातल्या एकटेपणामुळे जेव्हा कुणी थोडं जास्त प्रेमाने बोलायचं, तिला आपलं वाटायचं. एकदा स्वरा तापाने आजारी होती. संदीप त्या दिवशी दिल्लीला गेलेला. विवेक तिला वेळेवर औषधं देत होता, भजी करून दिलं, पाणी आणून दिलं. आणि तिला म्हणाला, तुमचं खरंच कोणी नाही ना इथं, असं वाटतं. स्वराचं मन त्या वाक्यावर थबकलं. दिवसांमागून दिवस गेले. एक दिवस स्वरा आणि विवेक गच्चीत गप्पा मारत बसले होते. तिनं विचारलं, तुला कधी वाटलं का की काहीतरी चुकतंय आपल्या घरात? विवेक हसून म्हणाला, हो. पण त्याला नाव नाही देता येत. फक्त जाणवतं. जसं काही आपल्या दोघांच्या मध्ये एक शांत कात्रवेळ असते. ती नजरांजरेत बोलणं, त्या मूक भावना आणि दोघांची एकटेपणाची गाठ. एक दिवस विवेक थेट तिला म्हणाला, मी तुमच्यावर प्रेम करतो वहिनी. हे चुकीचं आहे, मला माहीत आहे. पण हे खरं आहे. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, हे नातं समाजात जागा शोधू शकत नाही विवेक. पण तुझ्या मनातली भावना मी मान्य करते. पण आपण आपापल्या जागी राहून ते जपायला हवं. नात्याची मर्यादा ओलांडून प्रेम मिळत नाही, हरवतं. विवेक दुसऱ्याच आठवड्यात दुसऱ्या शहरात नोकरीसाठी निघून गेला. स्वरा दररोज त्याच्या आठवणीत एक कविता लिहायची. एकदा तिला त्याचं एक पत्र आलं. वहिनी, मी जातोय दूर. पण माझं पहिलं आणि एकमेव प्रेम म्हणून तुम्ही कायम राहाल. नातं नसेल आपल्यामध्ये, पण आपुलकीच्या त्या एका नजरेमुळे आयुष्य जिंकलं. स्वराचं उत्तर फक्त इतकंच होतं. मनातलं प्रेम आवाजाशिवाय येतं आणि जातं. तू माझा नव्हतास, पण माझ्या अस्तित्वातला एक शांत कोपरा राहशील. विरहाच्या वाटा. स्वरा एक सुसंस्कृत वहिनी, विवेक तिचा लहान दीर, दोघांचं नातं कधीच शब्दांत बांधलं गेलं नव्हतं. एकमेकांबद्दल ओढ होती, प्रेम होतं. पण त्यांनी समाजाच्या मर्यादा ओळखून मूक विरह स्वीकारला. विवेक दुसऱ्या शहरात नोकरीसाठी गेला आणि त्यांच्या नात्याची किनार त्याच्या पत्रात साठून राहिली. शांततेतील हलकी धडपड. स्वराचं आयुष्य पुन्हा संदीपच्या सावलीत सुरू झालं, पण आता विवेकच्या आठवणींचं हलकं सावट होतं. ती घरात काम करत असताना कुठेतरी त्या जुन्या गच्चीवरल्या क्षणांचा तुकडा मनात चमकून जात असे. एकदा ती विवेकसाठी केलेली गरम वरणभाताची डिश उगाचच संदीपच्या डब्यात ठेवली. स्वतःच हसली. तिला समजलं होतं, तिचं मन आता भूतकाळाशी मैत्री करतंय. एके दिवशी अचानक संदीप म्हणाला, विवेकचा प्रमोशन झालाय. तो काही दिवसांसाठी मुंबईला येतोय. आपल्या घरी राहील. तिचं मन धस्स झालं. ती पुन्हा त्याला पाहणार होती. नात्याने वहिनी, पण मनात कोणी खास. विवेक आला. तो आता अधिक परिपक्व दिसत होता. डोळ्यात जुनं प्रेम नव्हतं, पण एक शहाणा आदर होता.
स्वरा आणि विवेकची नजर चार झाली. ते दोघंही गप्प होते, पण डोळे बरेच काही बोलून गेले. रात्री स्वरा गच्चीत गेली. खाली विवेक फोनवर बोलत होता. हो, मी अजून लग्न नाही केलं. कारण अजून मनात एक नाव साठवलेलं आहे. स्वराचं हृदय जोरात धडधडलं. तिला कळून चुकलं, तो अजूनही तिच्यावर प्रेम करतोय. ती दुसऱ्या दिवशी त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, विवेक, आपण काही बोललो नाही, पण मनात बरंच साठलंय. तो फक्त म्हणाला, हे नातं शब्दात बसतं नाही वहिनी. पण हे नातं मी आयुष्यभर जपेन. स्वराच्या बाबांनी तिला एक गोष्ट विचारली, तू सुखी आहेस का? ती पहिल्यांदाच रडली. संदीप तिचं भावनिक अस्तित्व लक्षात घेत नव्हता. संदीप आणि स्वराचं नातं जरी कायदेशीर होतं, तरी प्रेम हरवलं होतं. ती आता स्वतःला विचारत होती, मी कोणासाठी जगते? एक दिवस विवेक घरी सगळ्यांसमोर बोलला, मी पुण्यात नवीन घर घेतलंय. आता पूर्णपणे तिथे शिफ्ट होतोय. स्वरा त्याला गच्चीत भेटायला आली. माझ्या आयुष्यात प्रेम आहे, पण मी त्या प्रेमाला दुसऱ्याच रूपात जपलं. तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम राहशील. माझा प्रेम सन्मान आहे स्वरा वहिनी. तुझ्या सन्मानाच्या पलीकडे जायचं मला कधीच नव्हतं. त्या रात्री दोघांनी शेवटचा एकत्र चहा घेतला. नातं संपलं नव्हतं, पण तिला एक हळवा विराम मिळाला होता. 5 वर्षांनी एका पुस्तक प्रदर्शनात स्वराला एक पुस्तक दिसलं, मौनाच्या पलीकडचं प्रेम. लेखक विवेक सानप. तिने पुस्तक उघडलं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, तिला कधी सांगितलं नाही, पण माझं संपूर्ण आयुष्य तिच्याच गाभायात घडलं. ती माझी वहिनी होती, पण माझं हृदय तिचं घर होतं. स्वराने पुस्तक हलक्या थरथरत्या हाताने बंद केलं. डोळ्यात पाणी होतं, पण हृदयात शांती होती. विवेक आणि स्वरा, एक दुसऱ्याच्या मनात खोलवर रुजलेलं प्रेम. पण सामाजिक मर्यादांमुळे त्यांनी एकमेकांपासून दूर राहणं पसंत केलं. विवेक पुण्यात स्थायिक झाला, लेखक बनला. स्वराने आपलं संसारिक आयुष्य निभावलं, पण तिच्या अंतर्मनात कुठेतरी विवेकचा कोपरा नेहमी जागा होता. स्वराचं आयुष्य अचानक बदललं जेव्हा संदीपने तिला घटस्फोटाची मागणी दिली. तो एका परदेशी मुलीशी प्रेमात होता आणि त्याला सर्व काही स्पष्ट हवं होतं. सुरुवातीला तिला वाईट वाटलं, पण लगेच एक शांतता आली, एक मोकळेपणा. आता मी कोणाचंही काही नाही, पण स्वतःची मात्र नक्कीच आहे, तिनं मनाशी पक्कं ठरवलं. ती एक दिवस पुण्याला एका कवितासंध्येसाठी आली होती. स्टेजवर एक ओळखता चेहरा, विवेक. पांढरं शर्ट, हलकी दाढी, आत्मविश्वास. तो म्हणत होता, ती आता माझ्या आयुष्यात नाही, पण तिचं अस्तित्व अजूनही माझ्या शब्दांत जिवंत आहे. स्वरा मागच्या रांगेत बसून ऐकत होती. डोळे भरून आले. कार्यक्रम संपल्यावर दोघांची नजरांजर झाली. कित्येक वर्षांनी, पण भावना ताज्याच होत्या. विवेकने शांतपणे विचारलं, आता तरी तू मोकळी आहेस का? स्वराने हसून, थोडंसं डोळ्यात पाणी घेऊन उत्तर दिलं, हो. आणि आता कुठल्याच नात्याला लपवायचं नाही. सुरुवातीला समाजात कुजबूज झाली, वहिनी आणि दिराचं लग्न. पण स्वरा आणि विवेकनं निर्णय घेतला, हे प्रेम फक्त त्यांचं आहे, आणि आता ते त्याचं नाव ठेवाल. त्यांनी एक छोटंसं लग्न केलं, कोणताही थाट नाही, फक्त त्यांचं एकमेकांप्रती असलेलं खरं प्रेम. स्वरा आता पुण्यात एक लहानशी पुस्तक कॅफे चालवत होती. विवेक, लेखक म्हणून नावाजलेला. ते रोज सकाळी एकत्र कॉफी घेत, पुस्तकं वाचत आणि गप्पा करत असत. एक दिवस स्वरा म्हणाली, विवेक, त्या वेळेस मी तुझी वहिनी होते, पण मनातली पत्नी होतीच. आज ती ओळख मिळाली, बस. शेवटचं पान.
विवेकनं त्याच्या पुढच्या पुस्तकाचं समर्पण लिहिलं. स्वराला जी आधी वहिनी होती, मग सखी झाली, आणि शेवटी माझं सगळं जग. प्रेमाला वेळ लागतो, पण जे खरं असतं ते शेवटी एकत्र येईच. हे नातं पाप नव्हतं, ते संयम होतं. आणि त्याला शेवटी मिळालं एक पवित्र नाव, लग्न.